नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपलं हे यूट्यूब चॅनल आहे. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. 1974 पासून तामिळनाडूमध्ये कधी द्रुमुकचं कधी अण्णा द्रुमुकचं सरकार सत्तेवर येत असं आणि ते अगदी कालच्या महिन्याअखेरपर्यंत सुरू होतं. मग दोन्ही अण्णाद्रमुकचे एम जी रामचंद्रन असो, जयललिता असो, हे स्टार कलाकार काही काळ तामिळनाडूचे मुख्यमंत्री पण झाले. तब्बल या 50 वर्षाहून अधिक काळ झालेल्या घडामोडीनंतर नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत जोसेफ विजय यांनी 2 वर्षापूर्वी स्थापन केलेल्या त्यांच्या TVK पक्षानं 108 जागा मिळवत राज्यातील सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून तो उदयास निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर 5व्या दिवशी अखेर विजयन यांना जे सत्ता स्थापनेसाठी 118 आमदारांचं पाठबळ लागतं ते संख्याबळ जमवण्यात यश आलं आणि 121 आमदारासह पाठिंब्याचं पत्र त्यांनी राज्यपाल आर्शेकर यांना दिलं आणि काल त्यांचा शपथविधी पार पडला. शपथविधी समारंभाला राहुल गांधी त्याचबरोबर अनेक मान्यवर नेते तसंच विजय यांचे आईवडील आणि विशेष मैत्रीण पण उपस्थित होते असं माध्यमांनी सांगितलेलं आहे. काल मातृदिनीच माझ्या मुलानं मला अप्रतिम भेट दिली असं विजय यांच्या मातोश्रीनं म्हटलं आहे. विजय यांनी शपथ घेताच 3 धडाडीचे निर्णय घेतले. तो म्हणजे 200 युनिटपर्यंतचं वीज बिल माफ, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधातली एक सेल, असे त्यातले काही निर्णय होते. आता विजय थलपती हे कालपासूनच त्यांनी आपला पदभार स्वीकारला असून कामकाज पण सुरू केलेलं आहे. विजय थलपती पूर्ण 5 वर्ष पूर्ण करतात की नाही का 3 दिवसातच राज्यपाल आर्शेकर यांनी दिलेल्या त्यांना आदेशाप्रमाणे बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी होतात की नाही याकडेही आपलं लक्ष राहणार आहे. फेब्रुवारी 2026मध्ये सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील 20 जिल्हा परिषदेचा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या बाबत तिथं 50% आरक्षण पार केलेलं आहे. या संदर्भात सुनावणी झाली होती. त्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं आपण सविस्तर सुनावणी घेऊ आणि त्यासाठी वेळ देऊ असं म्हटलं होतं. आज सर्वोच्च न्यायालय प्रकरण सुनावणीसाठी येणार आहे. या प्रकरणाचा आजच्या कामकाजातला 44 क्रमांक असल्यामुळं ते दुपारनंतरच सुनावणी येणार असून यामुळं राज्यात रखडलेल्या या 20 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत नेमकं सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देतं याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे, हे मात्र नक्की. काल टाटा IPLमध्ये T20 क्रिकेट स्पर्धेत डबल हेडर हा दिवस होता. म्हणजे 2 सामने झाले. काल पहिला सामना 3:30 वाजता झाला. तो लखनौ आणि चेन्नई यांच्यामध्ये. लखनौनं तशी सुरुवात तर बहारदार केली होती, मात्र
नंतर एका पाठोपाठ एक गडी बाद होत गेले, तरीही त्यांच्या काही फलंदाजांनी योग्य अशी विजय केल्यामुळं 20 षटकात 8 बाद 203 धावा असं धावा त्यांना करता आल्या. त्यांच्या ह्याच्यात सलामीवीर इंग्लिशच्या 85 आणि या 85 धावाच्यामुळं त्यांना हे एवढ्या धावा करता आल्या. मग 204 धावाचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नई सुपर किंगनं ही धावसंख्या त्यांना पेलवते की नाही हा प्रश्न होता. पण त्यांच्या उर्मिल पटेलनं जे वेगवान अर्धशतक करत 65 धावा केल्या, त्याला कप्तान ऋतुराज गायकवाड याच्या 42 आणि संजू सॅमसनच्या 28 धावांमुळं त्यांनी 20 षटकात 5 बाद 208 धावा करत हा सामना जिंकला. त्यानंतर लक्ष होतं ते मग संध्याकाळच्या 7:30च्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या 2 संघातील सामन्यात काय होणार आहे याकडं. हा सामना मुंबईनं जिंकला असता तर ती स्पर्धेत राहणार होती आणि मुंबईनं जिंकला तरी RCBला काही त्याचा फरक पडणार नव्हता. मात्र हा सामना तसा अगदी एकतर्फीच झाला असावा. त्यांच्या मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 7 बाद 166 धावा केल्या. त्यांच्या रोहित शर्मा यानं 22, तिलक वर्मानं 57 अशा धावा केल्या होत्या. हे 167 धावाचं आव्हान मग रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सहज पेलवेल असं कागदावर तर दिसून येत होतं. मात्र त्यांचा भरवशाचा विराट कोहली परत शून्यावर बाद झाला. त्यामुळं मग हे कसं शक्य होणार असा प्रश्नच होता. परंतु हार्दिक पंड्याचा भाऊ कुणाल पंड्या जो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा खेळाडू आहे, त्यानं केलेल्या 73 धावांमुळं RCBला हे आव्हान सहज पार करता आले. त्यांनी 8 बाद 167 धावा करत हा सामना जिंकला आहे आणि मुंबईचा पराभव केला आहे. मुंबईचा पराभव झाल्यामुळं मुंबई आता या स्पर्धेच्या बाहेरच फेकले गेल्याचं एकंदरीत चित्र आहे. त्यामुळं 5च्या आसपास IPL विजेतेपद मिळवणारा मुंबई संघ आता यावेळी अंतिम उपांत्य फेरीत किंवा अंतिम फेरीत खेळताना आपणाला दिसणार नाही. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.